मुलगा आणि सून ऑफिस टूरला जाताच कोमात असलेल्या विहिणीने अचानक डोळे उघडले. तिने जे सत्य कुजबुजले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी सुलोचनाबाई. पतीच्या निधनानंतर मी माझं आयुष्य माझा एकुलता एक मुलगा अविनाश याला वाढवण्यात घालवलं. अविनाश पुण्यात एका कंपनीत कामाला लागला आणि त्याचं लग्न प्रियासोबत झालं. मी त्यांच्या सोबतच राहायचे. प्रियाची आई सुषमा ही विधवा होती आणि पुण्यातच एका जुन्या 1 BHK फ्लॅटमध्ये एकटी राहायची. 2 महिन्यांपूर्वी सुषमा अचानक जिन्यावरून पडली आणि तिच्या डोक्याला भयंकर मार लागला. डॉक्टरांनी सांगितले की ती कोमामध्ये गेली आहे. हॉस्पिटलचा खर्च परवडेना म्हणून अविनाश आणि प्रियाने तिला आमच्याच घरी आणले. एका खोलीत बेडवर सुषमा निपचित पडून असायची. तिला नळीने अन्न दिले जायचे. तो भयावह दिवस आणि ऑफिसचा टूरचा बहाणा. एक दिवस अविनाश आणि प्रिया घाईघाईत माझ्याकडे आले. अविनाश म्हणाला, आई, मला आणि प्रियाला ऑफिसच्या एका महत्त्वाच्या कामासाठी 3 दिवस नागपूरला जावं लागतंय. तू इथे आईची, सुषमा काकूंची काळजी घे. तिला वेळेवर औषधं आणि नळीने सूप दे. मी होकार दिला. ते दोघेही बॅगा घेऊन कॅबमध्ये बसून निघून गेले. ते गेल्यावर मी दार लावून घेतले आणि सुषमाच्या खोलीत गेले. तिच्या अंगावरची पांघरूण नीट करत होते. तेवढ्यात मला जाणवले की तिचे बोटे हलत आहेत. मी घाबरले. पुढच्याच सेकंदाला 2 महिने कोमात असलेल्या सुषमाचे डोळे अचानक उघडले. तिने माझा हात अत्यंत घट्ट पकडला. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते. मी जोरात ओरडणार तेवढ्यात तिने स्वतःच्या थरथरणाऱ्या हाताने माझे तोंड दाबले आणि अत्यंत घाबरलेल्या आवाजात ती कुजबुजली. तिचे ते शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. सत्याचा स्फोट आणि कोमाचे भयानक रहस्य. सुषमा रडत रडत कुजबुजली, सुलोचनाबाई, ओरडू नका. मी कोमात नाही. माझा जीव वाचवण्यासाठी मी गेले 2 महिने कोमात असल्याचं नाटक करत आहे. तो अपघात नव्हता. तुमची सून आणि तुमच्या पोटच्या मुलाने मला रात्री जिन्यावरून ढकलून दिलं होतं. त्यांना शेअर मार्केटमध्ये 30 लाखांचं नुकसान झालंय. ते कर्ज फेडण्यासाठी ते मला माझं जुनं घर विकायला जबरदस्ती करत होते. मी नकार दिला म्हणून त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. मला काहीच सुचत नव्हते. माझा स्वतःचा मुलगा एकाचा जीव घ्यायला निघाला होता. सुषमाने माझा हात आणखी घट्ट पकडला आणि पुढचा जो खुलासा केला त्याने मला अक्षरशः घाम फोडला. ती म्हणाली, सुलोचनाबाई, हे सगळं ऐकून शॉक नका बसवून घेऊ. स्वतःचा जीव वाचवा. ते दोघे नागपूरला कोणत्याही ऑफिसच्या कामासाठी गेले नाहीत. ते तुमच्या गावी गेले आहेत. काल रात्री मी त्यांचं बोलणं ऐकलं. तुमच्या नावावर जी 3 एकर शेती आणि गावाकडचं घर आहे त्याचा सौदा त्यांनी एका बिल्डरसोबत 50 लाखांना ठरवला आहे. त्यांनी तुमची खोटी सही करून कागदपत्रे तयार केली आहेत. आज ते टोकनचे पैसे घ्यायला गेले आहेत आणि परत आल्यावर ते मला कायमचं संपवणार आहेत आणि तुम्हाला वेड्यांच्या इस्पितळात किंवा वृद्धाश्रमात टाकणार आहेत. आत्ताच्या आत्ता इथून पळा. हे ऐकून माझे हातपाय गळून गेले. ज्या मुलासाठी मी स्वतःचे दागिने विकून त्याला इंजिनियर केलं, तो पैशांसाठी इतका नीच स्तरावर जाईल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मातृत्वाचा अंत आणि कडक कारवाई. मी रडत बसले नाही. मी लागलीच माझ्या भावाला, जो गावातच राहायचा, त्याला फोन केला. त्याला सर्व प्रकार सांगितला आणि तलाठी ऑफिसमध्ये जाऊन कोणताही व्यवहार थांबवायला सांगितला. त्यानंतर मी थेट पोलिसांना 100 नंबरवर फोन केला. पोलिसांची गाडी आली. मी आणि सुषमा दोघीही सुरक्षितपणे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो. सुषमाने तिच्या मुलीविरुद्ध आणि जावयाविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार नोंदवली. तिकडे गावात
माझा भाऊ आणि इतर गावकऱ्यांनी अविनाश आणि प्रियाला खोट्या सह्या करून जमिनीचा व्यवहार करताना रंगे हात पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. आज माझा मुलगा आणि सून दोघेही गजाआड तुरुंगात आहेत. कोर्टात खटला चालू आहे. मी आणि सुषमा आता एकत्र एका भाड्याच्या घरात राहतो. एकाच घरात दोन मातांनी आपल्या पोटच्या गोळ्यांचा आणि त्यांच्या खोट्या प्रेमाचा खरा चेहरा पाहिला होता. पैशांच्या हव्यासापायी रक्ताची नाती किती भयानक रूप घेऊ शकतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. पैशांसाठी जन्मदात्या आईचा जीव घेणाऱ्या या निर्दयी मुलासुनेची ही थरारक आणि डोळे उघडणारी सत्यकथा तुम्हाला कशी वाटली? कथा आवडली तर लाईक, शेअर, हाईप करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढील कथा घेऊन. जय श्रीराम.